प्रत्येक 10 कॅन्सरमुक्त रुग्णाच्या मागे एका रुग्णाला कॅन्सर परत होण्याची शक्यता असते. जेव्हा रुग्णाची मेटाबॉलिक हेल्थ खराब होते, इम्युनिटी कमी होते, तेव्हा कॅन्सर सेल्स हे परत डोके वर काढतात आणि परत वाढू लागतात. कॅन्सर रुग्णाला जर जास्त रेडिएशन, जास्त किमोसायकल्सना तोंड द्यावं लागलं असेल, त्यांच्या पेशीचे जे DNA डॅमेज झालेलं असतं, त्यामुळे सुद्धा काही वर्षानंतर प्रायमरी जरी नसेल तरी सेकंडरी कॅन्सर डेव्हलप होण्याची शक्यता असते. पण याच्यामध्ये काही घाबरायची गरज नाही आहे. आपल्याकडे जर समजा शस्त्रास्त्राचा साठा असेल तर आपण नक्कीच ह्याच्यासोबत लढा देऊ शकतो आणि सक्सेसफुल होऊ शकतो. आज मी अशाच एका ब्रह्मास्त्राची माहिती तुम्हाला देणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. सप्टेंबर 2024मध्ये माझा लास्ट किमो झाला आणि नोव्हेंबर 2024मध्ये माझी दुसरी सर्जरी झाली. त्यानंतर मला कॅन्सरमुक्त घोषित करण्यात आलं. माझा जो कॅन्सर टाईप आहे तो ॲग्रेसिव्ह टाईपचा आहे, म्हणजे क्लिअर सेल कार्सिनोमा मला होता. कॅन्सरमुक्त राहण्यासाठी काही स्ट्रॅटेजी करण्याची गरज होती. मी भरपूर याच्या बाबतीत वाचन केलं, माझ्या डायटिशियन मैत्रिणींसोबत मी बोलले, ऑन्कोलॉजिस्टसोबत मी बोलले आणि मी स्वतः पण काही जेव्हा रिसर्च केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, इंटरमिटेंट फास्टिंग ही एक चांगली पद्धत आहे ज्यामुळं मी कायमची कॅन्सरमुक्त राहू शकते. आणि मी जेव्हा इंटरमिटेंट फास्टिंग चालू केलं, माझ्या शरीरामध्ये मला बरेच फरक जाणवायला लागला. माझी एनर्जी लेवल्स वाढायला लागली आणि मला जो थकवा जाणवत होता तो कमी व्हायला लागला आणि मी लवकर माझ्या रुटीन लाईफकडे वळायला लागले. इंटरमिटेंट फास्टिंग समजण्याच्या आधी आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. आपण जेव्हा काही खातो आणि त्यातल्या त्यात कार्बोहायड्रेट खातो त्यावेळेस रक्तामध्ये साखर वाढते. साखर वाढल्यामुळं आपल्या पॅनक्रियाजमध्ये जे बीटा सेल्स असतात ते एकदम इन्सुलिन तयार करतात. सिरम इन्सुलिन पेशीमध्ये साखर ॲब्सॉर्ब करण्यासाठी, ग्लुकोज ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतात. पण जर समजा दिवसभरातून आपण सारखं काही ना काही खात राहिलो किंवा कार्बोहायड्रेट सदृश पदार्थ खात राहिलो, त्यातली जी साखर असते ती सारखी पीक होत राहते. पॅनक्रियाजमधले सुद्धा इन्सुलिन सारखं स्त्रवित होत राहतं. पण पेशी काय करतात की एका सर्टन लिमिटपर्यंत ग्लुकोज घेतात आणि जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट संपते ते ग्लुकोज घेणं बंद करतात. आपल्या रक्ताची साखर ही वाढते. त्या साखरेला कमी करण्यासाठी सिरम इन्सुलिन पण वाढतं आणि ह्या कंडिशनला इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन लाईक ग्रोथ हार्मोन हा एक असा हार्मोन असतो त्याचं काम आहे की पेशींची वाढ करणं, पेशींचं विभाजन करणं आणि शरीराची दुरुस्ती करणं. सिरम इन्सुलिन असं एक प्रोटीन तयार करतं जे IGF-1 या हार्मोन्सला बांधून ठेवतं, म्हणजे त्यांचं कार्य नियंत्रित करतं. जेव्हा सिरम इन्सुलिन खूप जास्त प्रमाणात तयार होतं तेव्हा ते इन्सुलिन लाईक ग्रोथ हार्मोनला बाइंड करू शकत नाही, त्याला नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळं IGF-1 हे जे हार्मोन्स आहे तो खूप जास्त प्रमाणात तयार होतं. पेशींची अनियंत्रित वाढ होते, पेशीचं विभाजन व्हायला लागतं, म्हणजे थोडक्यात कॅन्सर सेल्स वाढीला लागतात. आणि अशा प्रकारे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि कॅन्सर सेल्सचे ग्रोथ याच्यामध्ये संबंध आहे. आता आपण बघूया इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय. एक पिरियड असा असतो ज्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता आणि एक पिरियड असा असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल खायचं नसतं, फास्टिंग करायचं असतं. 13 तासापेक्षा आपण जर जास्त फास्ट करतो त्यावेळेस फास्टिंगचे रिझल्ट्स आपल्याला मिळायला लागतात. 16 ते 8 म्हणजे 16 तासाचा फास्ट आणि 8 तास जेवण करणं हा जो फॉर्म्युला आहे तो एकदम आदर्श मानला जातो. म्हणजे याच्यामध्ये असं लक्षात आलं आहे की हा फॉर्म्युला खूप चांगल्या प्रकारे काम करतो. जे कोणी कंप्लीट फास्टिंग, ज्याला आपण वॉटर फास्टिंग पण म्हणतो, म्हणजे दिवसभरामध्ये काही खायचं नाही, 24 तास, 48 तास, 72 तास बिलकुल काही खायचं नाही, फक्त पाण्यावर राहायचं, किंवा मिमिकिंग डाईट ज्याला म्हणतात, म्हणजे एकदम लो कॅलरीचे फूड्स दिवसभरामध्ये खायचं, त्याचा जो इफेक्ट आहे तो फास्टिंगसारखाच मिळतो. अशा प्रकारचे फास्टिंग जर कोणी करू शकत नसेल त्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग हे कधीही चांगलं. ते चालू करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. इंटरमिटेंट फास्टिंगची सवय नाही आहे किंवा आधी कधी केलेलं नाही आहे. जेव्हा आपण सुरुवातीला इंटरमिटेंट फास्टिंग करायला लागतो होऊ शकतं की तुम्हाला अपचन होईल, कॉन्स्टिपेशन होईल, लूज मोशन्स होऊ शकतात, ॲसिडिटी होऊ शकते, छाती जळजळ होऊ शकतं, डोकं दुखू शकतं. असे प्रत्येक पेशंटनुसार एक वेगवेगळे लक्षणं निर्माण होऊ शकतात. पण घाबरू नका, कारण हे सुरुवातीचे लक्षणं आहेत. म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती ह्या नवीन पद्धतीशी जुळाजुळव करत आहे. जेव्हा आपण नवीन फास्टिंग करायला चालू करतो त्यावेळेस भुकेवर कंट्रोल करणं हे खूप अवघड आहे. समजा तुम्ही रात्री 8 वाजता जेवलात तर सकाळी उठल्यानंतर कोणाकोणाला चहा प्यायची सवय असते, बिस्किट्स खायची सवय असतात, ब्रेड खायची सवय असते, नाश्ता करायची सवय असते, जेवण करायची सवय असते. त्यावेळेस भुकेचं कंट्रोल करणं थोडंसं अवघड जातं. तुम्हाला पोटात गुरगुर दिल्यासारखं वाटू शकतं,
स्टमकमध्ये म्हणतो ना चुहे दौड रहे असं काहीतरी वाटू शकतं. तुम्हाला थोडंसं पोटामध्ये भडभड झाल्यासारखं वाटू शकतं. ग्लुकोज कमी झाल्यासारखं असं होतं की अचानक खूप जोरात भूक लागायला लागते. आजकाल तर एक रिच्युअल झालेलं आहे, म्हणजे चहा नाही घेतला तर सकाळचे कामं करणंसुद्धा मुश्किल होतं. अशा वेळेस तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता, ब्लॅक कॉफी घेऊ शकता, म्हणजे त्याच्यात दूध आणि साखर नसायला पाहिजे. त्याच्यानंतर दह्यामध्ये खूप सारं पाणी घालून तुम्ही ताक पिऊ शकता. ग्रीन टी सगळ्यात चांगलं, म्हणजे फॅट लॉस किंवा वेट लॉस व्हायला मदत मिळू शकतं. लिंबू सरबत पिऊ शकता, पण त्याच्यामध्ये साखर नाही घालायचं. नारळाचं पाणी बिलकुल नाही प्यायचं, कारण त्याच्यामध्ये पण एक प्रकारची साखर असते. फळाचे ज्यूस घ्यायचे नाहीत, कारण त्याच्यामध्ये पण साखर असते. जेव्हा आपण फास्ट ब्रेक करायला घेतो त्याच्या आधी मील प्रिपरेशन करण्याची खूप गरज आहे. कारण आपण जर मील प्रिपरेशन नाही केलं ना तर आपण कुठल्याही अन्नावर तुटून पडण्याची शक्यता आहे. होऊ शकतो आपण गोड खाऊ किंवा म्हणजे भरभर जेवणं. म्हणजे आपल्याला असं करायचं आहे की लो कार्ब घ्यायचं आहे, हाय प्रोटीन, चांगले फॅट, एक प्रकारचं संमिश्रण त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही बॉईल व्हेजिटेबल्स घेऊ शकता, बॉईल्ड एग्स घेऊ शकतात, पनीर किंवा सोया पनीर थोडंसं सॉटे करून घेऊ शकतात. तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. बदाममधून तुम्हाला फॅट पण मिळेल आणि प्रोटीन पण मिळेल. आता सध्या अवोकाडो मिळायला लागले, ते एक प्रकारचं गुड फॅट आहे. फिश हे एक प्रोटीन पण आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं गुड फॅट पण आहे, म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स त्याच्यामधून आपल्याला मिळतात. एखादं फळाचं सर्विंगसुद्धा तुम्ही सोबत ठेवू शकता. अशा प्रकारे तुमची थाळी ही बॅलन्स असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करतात खायला, जेव्हा सुरुवात करता तेव्हा व्हेजिटेबल्सपासून सुरुवात करा, कारण व्हेजिटेबल्समध्ये फायबर असतं. तुम्ही जर समजा सुरुवात कार्बोहायड्रेटनी केली तर होऊ शकतं तुमची साखरेची पातळी वाढेल, साखर क्रॅश व्हायला लागेल, तुम्हाला परत भूक लागायला लागेल. त्यासाठी आधी व्हेजिटेबल्स खा, व्हेजिटेबल्स व्यवस्थित चावून संपवा आणि त्याच्यानंतर प्रोटीनकडे वळा आणि त्याच्यानंतर कार्बकडे वळा. तर मी आधीच म्हणाले की हे कॅलरी रिस्ट्रिक्शन्स नाही आहे, म्हणजे तुम्हाला 2च वेळेस जेवायचं आहे, त्यामुळं तुमचं कॅलरीचं इंटेक व्यवस्थित असलं पाहिजे. तुमच्या जेवणामधून तुम्हाला पूर्ण न्यूट्रिशन्स मिळायला पाहिजेत. ज्यांना कॅन्सर रिकरन्स होऊ नये असं वाटत असेल त्यांनी बिलकुल गोड पदार्थ टाळावेत. म्हणजे ह्याच्यामध्ये हनी पण आलं, गूळ पण आलं, साखरचं जे काही पदार्थ आहेत ते आले, हे बिलकुल टाळावेत. कारण आपल्याला जेवणामधून कार्बमधून एनिवे आपल्या शरीरामध्ये साखर जात असते, ती इनफ आहे आपल्यासाठी. आपल्याला ॲडेड शुगर घेण्याची काहीच गरज नाही आहे. ही जी गोड खाण्याची जी आवड असते ही इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तयार झालेली असते. म्हणजे ग्लुकोज एकदम क्रॅश झालं तर आपल्याला क्रेविंग व्हायला लागतात. इंटरमिटंट फास्टिंगमुळे ग्लुकोज क्रॅश होत नाही आणि त्यामुळे आपल्याला क्रेविंग होत नाही आहे. इंटरमिटंट फास्टिंग करताना आपल्याला अजून एक धोका असू शकतो, तो म्हणजे ओव्हर इटिंगचा. म्हणजे 8 वाजल्यापासून 12पर्यंत तुम्ही फास्ट करताय तर होऊ शकतो की तुम्ही जास्त खाणार. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे मी तर आता खूप वेळ फास्टिंग ठेवणार आहे, तर मला जास्त खायची गरज आहे. त्यामुळे जेवताना घाईघाईने जेवू नका. जेव्हा आपण जेवत असतो तेव्हा पहिल्या 20 मिनिटामध्ये आपल्या ब्रेनला हे सिग्नलच जात नाही की आपलं पोट भरलेलं आहे. आपण सुरुवातीच्या टाईममध्ये जर लवकर जेवलो, ब्रेनला हे कळतच नाही की आपलं पोट भरलं आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं पोट भरलं नाही आणि आपण खातच राहणार, हे खाणार, ते खाणार, ते खाणार, आणि ह्याच्यामुळं ओव्हर इटिंग होऊ शकतं. त्यामुळं शांत ठिकाणी बसून, जसं आपण म्हणतो की 32 वेळेस घास चावावा, तर हळूहळू जेवण करायचं आणि किमान ते 20 मिनिटापेक्षा जास्त करा आणि 55 मिनिटापेक्षा कमी करा. कारण डॉक्टर जगन्नाथ दीक्षितनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही 55 मिनिटापेक्षा पण जास्त वेळ जेवताय तर दुसऱ्या वेळेस इन्सुलिन सिक्रेट होऊ शकतं. म्हणजे आपल्याला हळूहळू जेवायचं आहे, 20 मिनिटापेक्षा जास्त जेवायचं आहे, 55 मिनिटापेक्षा कमी जेवायचं आहे. हे सगळी जर तयारी असेल तुमची तर इंटरमिटंट फास्टिंगला जायला काहीच हरकत नाही. ज्यांना भूक सहन होत नाही किंवा ज्यांना डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम असे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि तरीसुद्धा त्यांना वाटतं आहे की त्यांनी इंटरमिटंट फास्टिंग करावं, 13 तासाचा फास्ट त्यांच्यासाठी इनफ आहे. तुम्ही जेव्हा नवीन फास्ट करताय तेव्हा गरज नाही की तुम्हाला पहिल्याच दिवशी 16 तासाचा फास्ट करायचा आहे. सुरुवातीला 12 तासाचा फास्ट करा, नंतर हळूहळू तो 13 तासाचा करा, हळूहळू 14 तासाचा करा, 15 तासाचा करा आणि नंतर 16 तासाचा. जेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की तुम्ही 16 तासापर्यंतचा फास्ट एकदम व्यवस्थित करू शकता, तुम्ही तेव्हा थोडंसं एक्सटेंड करायला चालू करा. म्हणजे 16 तासापासून 17 तास, 18 तास, म्हणजे तुमचा जो इटिंगचा विंडो असतो तो कमी करायचा. जर समजा शक्य असेल तर कॅन्सर सर्वायव्हर्सनी महिन्यातून एकदा किंवा 2दा 24 तासाचा फास्ट ठेवा, वॉटर फास्टिंग, म्हणजे बिलकुल काही खायचं नाही. जेव्हा 24 तास आपल्याला कंप्लीट फास्टिंग करायची, कोणी याला डिटॉक्स पण म्हणतात, तर याच्यामध्ये तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये राहा आणि तेव्हाच ही फास्टिंग करा. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला देणार आहे. कारण बघा, प्रत्येक व्यक्ती वेगळ्या आहेत, प्रत्येक व्यक्तीचा आहार योजना वेगळी असते, म्हणजे त्यांचं कल्चरनुसार डाएटसुद्धा वेगवेगळं असतं.
त्यांचे जे सर्कमस्टन्सेस आजूबाजूचं वातावरण असतं ते वेगवेगळं असतं. म्हणजे एक प्रकारचं डाएट जर एक जण घेतोय तर दुसऱ्याला ते लागू पडत नाही. म्हणजे कॅन्सर सर्वायवर असून सुद्धा कॅन्सर कुठल्या टाईपचं आहे, कुठल्या प्रकारचं त्याला ट्रीटमेंट मिळालेली होती, म्हणजे किती किमो सायकल झाल्या होत्या, किती रेडिएशन सायकल झाल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर प्रत्येकाची कॅलरीची जी गरज असते ती वेगवेगळी असते. त्यामुळे होऊ शकतं की फास्टिंग केल्यामुळे तुम्हाला कॅलरी इंटेक कमी मिळेल, मालन्यूट्रिशन्स होईल किंवा अजून काही साईड इफेक्ट्स होईल. त्यासाठी तुम्ही तुमच्या मेडिकल टीमशी बोला. म्हणजे तुमचे ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, तुमचे डायटिशियन्स आहेत, यांच्यासोबत तुम्ही सल्ला करा. त्यांना सांगा की मला इंटरमिटंट फास्टिंग करायचं आहे आणि त्यासाठी मला डाएट प्लॅन द्या. त्यामुळं तुम्हाला कशाची गरज आहे किंवा तुम्हाला काही एक्झिस्टिंग तुमचे काही आजार आहेत का सोबत, ह्या सगळ्यांना कन्सिडर करून तुमचं डाएट प्लॅन बनवलं जाईल. आणि तुम्ही जेव्हा हे डाएट प्लॅन फॉलो कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच ह्याच्यामधून फायदा मिळेल. इंटरमिटंट फास्टिंग करताना आपण एक्सरसाइज करू शकतो का? कारण काही लोकांच्या असं मनामध्ये असतं की फास्टिंग केल्यामुळं थकवा येऊ शकतो, मग आपण एक्सरसाइज करू शकतो की नाही. एक्सरसाइजचा आपल्या पेशीवर जो काही परिणाम होतो तो सेम परिणाम इंटरमिटंट फास्टिंगमुळे होतो. एक्सरसाइज केल्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतं, इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढते, पेशी स्तरावर सगळं मेटाबॉलिझम चांगलं काम करायला लागतं आणि सेम इफेक्ट इंटरमिटंट फास्टिंगचा होतो. कोणी कॅन्सर सर्वायवर जर वीक असेल, त्याला एक्सरसाइज होऊ शकत नसेल, तर काही दिवस त्यांनी एक्सरसाइज नाही केला तरी चालेल. नंतर तुम्हाला जर समजा एनर्जेटिक वाटायला लागेल आणि तुम्हाला असं वाटेल की नाही आता मी वॉकिंग करू शकतो किंवा वेट ट्रेनिंग करू शकतो, स्विमिंग करू शकतो, योगा वगैरे असं काही करू शकतो, तर निश्चित तुम्ही ट्राय करायला पाहिजे. मी सकाळी जेव्हा फास्टिंगमध्ये असते तेव्हा मी 30 मिनटं स्विमिंग करते आणि मला बिलकुल थकवा जाणवत नाही आणि मला भुकेची अजिबात संवेदना होत नाही. आता महत्त्वाचा प्रश्न की इंटरमिटंट फास्टिंग काम करतं आहे हे कसं समजायचं, म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो आहे हे आपल्याला कसं समजेल. की सुरुवातीचे काही महिने हे कॅन्सर सर्वायवरला कॅन्सर ट्रीटमेंटचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठीच लागतात. म्हणजे आपल्याला पेशीय स्तरावर जे काही डॅमेज झालेलं असतं, हेल्दी सेल्सला जे डॅमेज झालेलं असतं आणि जे किमोचे रेडिएशनचे साईड इफेक्ट्स असतात, जसं फटीग आहे, न्यूरोपॅथी आहे, जो रुग्ण असतो तो त्याला हळूहळू थोडंसं ताजंतवानं वाटायला लागतं, थोडंसं त्याला शक्ती आल्यासारखं वाटायला लागतं, तो रुटीन स्वतःची कामं करायला लागतो. ज्या एनर्जीने तो आधी काम करत होता ती एनर्जी त्याला तिथे जाणवते. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस व्हायला लागतात, म्हणजे आपलं वजन कमी व्हायला लागतं आणि हे जे वजन असतं ते फॅट कमी झाल्यामुळे असतं. त्यामुळं आपले जे इंचेस असतात ते पण आपल्याला कमी जाणवायला लागतात, म्हणजे आपल्या शरीराची मापंसुद्धा कमी व्हायला लागतात, कमरेचं घेर कमी व्हायला लागतो, आपलं BMI कमी व्हायला लागतं. हे वजन कमी झालं तरी पण ह्याच्यामध्ये बिलकुल थकवा नाही आहे. इनफॅक्ट आपण एनर्जेटिक आपल्याला वाटतं आहे. तुमची लॉन्जिटिव्हिटी वाढते, म्हणजे जगण्याचा जो पिरियड असतो तो जास्त प्रमाणात वाढायला लागतो. त्याच्यानंतर तुमचं वय जे आहे ते रिव्हर्स व्हायला लागतं, म्हणजे तुम्ही 50चे जरी असाल तर तुम्ही 25 सारखे दिसायला लागतात, 25 वर्षाच्या तरुणासारखे तुम्ही काम करायला लागतात, तेवढेच एनर्जेटिक वाटायला लागतात. तुमचे केस, त्वचेचे आरोग्य चांगलं राहतं, तुमचा चेहरा ग्लो करायला लागतो आणि निश्चित काही लोकांमध्ये तुम्ही उठून दिसता. हे सगळं जे आहे हे एक मापक आहे, हे समजण्यासाठी की इंटरमिटंट फास्टिंग तुमच्यावर काम करतं आहे. पण हां, तुम्हाला पेशन्सची गरज आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सची गरज आहे. हे असा कोर्स नाही आहे की तुम्ही 6 महिने केलात आणि बंद केलात. इंटरमिटंट फास्टिंग ही लाईफस्टाईल आहे आणि ही लाईफस्टाईल जर तुम्ही आत्मसात केली आणि ती कंटिन्यू केली तरच त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसू शकतो. दुर्दैवाने समजा आपल्याला कॅन्सर रिकरन्स झाला तरी काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण जे कंटिन्यू इंटरमिटंट फास्टिंग करतो आहे, सोबत एक्सरसाइज करतो आहे, त्यामुळं आपल्या शरीराला जे फायदे झालेले आहेत आपण आणि आपलं शरीर तयार असतं परत जर कॅन्सर झाला तर त्याच्यासोबत बॅटल करायला.